नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, दिल्ली येथे नवीन कृषी कायदा याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की 3 नवीन जे बिल पारित करण्यात आलेले त्यांना पुन्हा घेण्यात यावी, नाहीतर हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्याचकरिता आज 8 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी भारत बंद याचे आवाहन केले होते. याचे प्रतिसाद महाराष्ट्रभर तसेच अमरावती शहरातही पाहायला मिळाले. आज महाविकास आघाडी व काही प्रमुख संघटना यांनी अमरावती बंद याचे आयोजन केलेले होते. चला तर मित्रांनो, पाहूया यावर अमरावती सिटी न्यूजची एक खास रिपोर्ट. मित्रांनो, आज 8 डिसेंबर रोजी संपूर्ण भारत बंद अशी हाक दिल्लीतील शेतकरी आंदोलनात बसलेल्या नेत्यांनी दिली होती. याचेच प्रतिसाद आज अमरावती शहरातही पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, बहुजन वंचित आघाडी, अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, सत्याग्रह शेतकरी संघटना तसेच इतर संघटनांनी आज अमरावती बंद पुकारत इरविन चौक ते राजकमल चौक पर्यंत मोर्चा काढला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील आमदार सुलभाताई खोडके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे व महाविकास आघाडीचे इतर कार्यकर्ते मोर्चात उपस्थित होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार विरोधात मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, किसानों के सम्मान में, युवक कांग्रेस मैदान में अशा प्रकारची अनेक घोषणाबाजी करत गर्ल्स हाय स्कूल कॅम्प अमरावती येथून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळ्या कृषी कायद्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यासोबतच मोर्चा दरम्यान रस्त्यावरच्या उघड्या दुकानाही बंद करण्यात आल्या व भारत बंदला प्रतिसाद देण्यात आले.